सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती? तुम्ही किती वाजता उठतात मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर आपलं हिंदू धर्मशास्त्र असं सांगत असतं आपल्याला की प्रातःकाळी म्हणजे भल्या पहाटे उठायला हवं आपण सर्वांनी. सूर्योदय होण्यापूर्वी तासभर आधी तरी आपण उठायलाच हवं. काही व्यक्ती असतील म्हणजे बरेचसे लोक ब्रह्ममुहूर्तावर उठतात आणि बघा सगळं कामांचं नियोजन त्यांचं नीट यशस्वीरित्या पार पडत असतं. म्हणून सूर्य उगवण्याआधी 1-1.5 तास तरी आधी आपण सर्वांनी उठायलाच पाहिजे. आपण जर पहाटे उठलो तर संपूर्ण दिवस शुभ आणि आनंदी जातो आपला. संपूर्ण दिवसाचं नीट आणि योग्य नियोजन करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत असतो. बघा काही वेळा झोपून राहिलो आपण तर आपले बरेचसे कामं अडतात आणि कामं होत नाही. मग घरात चिडचिड होते, एकमेकांवर कामं आपण ढकलतो आणि त्या घरात कधीच माता लक्ष्मी टिकत नाही. किरकिर, भांडण, तंटे अशा घरात नेहमी दारिद्र्य राहतं. बघा लवकर उठण्याची सवय आजपासूनच जरूर लावा. आपले सर्व कामं तुम्ही जर लवकर उठाल ना, तुमचे सर्व कामं यशस्वीरित्या पार पडतील आणि घरात सुख समृद्धीसुद्धा नांदायला लागेल. आणि शांतता राहिली तर तिथं आपोआप माता लक्ष्मी येत असते आणि आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम अखंड मिळत असतो आणि घरात स्थिर बरकत येते. माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात वास करते. घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते. म्हटलेलंच आहे, लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य लाभे. आणि आपले आरोग्य हीच आपली खरी लक्ष्मी पुंजी आहे आपली जीवनाची. कारण आपण आरोग्यदायी राहिलो तर आपण प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पाडू शकतो. आणि जिथं कष्ट असतात, मेहनत असते, तिथं दैवी साथ कायम मिळते. काही वेळा वाटतं आपल्याला दैवी साथ मिळत नाही, पण देव आहे आपल्या पाठीशी कायम उभा राहतो. जिथं कष्ट आहे ना, मेहनत आहे ना, तिथं जरूर देवांची साथ आपल्याला मिळत असते आणि पैसाही घरात टिकून राहतो. बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेलं असेल, श्रीमंत व्यक्तींची एक गोष्ट आपण बघितलीच असेल, त्यांची उठण्याची आणि झोपण्याची सवय ठरलेली असते. अगदी नित्य नियमाने त्या या गोष्टी पाळतात. म्हणून त्यांच्यावर माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते. जो व्यक्ती आळशी आहे, लवकर उठत नाही, अगदी उन्ह डोक्यावर आली तरी अंथरुणात लोळत पडलेली आहे, त्या व्यक्तीला कायम दारिद्र्य भोगावं लागतं आणि त्याचं संपूर्ण कुटुंब दारिद्र्यात भोगत असतात. म्हणून त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. म्हणून लवकर उठायला सुरुवात तर करा तुम्ही. महिलांनो, दादांनो, नियम बनवा. घरात सर्वांनी लवकर उठा. बघा तुमच्या घरातील बऱ्याचशा अडचणी अगदी 100% दूर नाही झाल्या तर बोला. तुम्हाला दिसतीलच तुमच्या घरातल्या ज्या अडीअडचणी आहे त्या नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ देता येईल. महिलांनो, दादांनो, तुम्ही उठून तर बघा. बरेचसे माझे दादा, माझ्या महिला लवकर उठतच असतील, पण जे थोडंसं उशिरा उठत असतील त्यांनी हा व्हिडिओ बघता बरोबर त्या दिवसापासून लवकर उठायला सुरुवात तर करा. महिलांनो, लवकर उठल्यात भल्या पहाटे थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा देता येईल. मग तुम्हाला त्या वेळात व्यायाम करता येईल, योग करता येईल. कारण आपण जर नीट राहिलो, आरोग्यदायी राहिलो तर आपलं संपूर्ण कुटुंब आरोग्यदायी राहत असतं. बघा घरातली महिला आरोग्यदायी तर तिचं संपूर्ण कुटुंब कायम आरोग्यदायी राहतं. म्हणून महिलांनो, तुम्ही जर असं लवकर उठायला सुरुवात करा आणि तुम्ही जर लवकर उठला, तुमचं आरोग्य नीट राहिलं तर तुमचे छंदसुद्धा जे राहून गेलेले असतील गोष्टी करायच्या. बघा काही वेळा घर, संसार, मुलं बाळं सांभाळताना काही गोष्टी आपला छंद राहून जातो, जोपासता येत नाही. मग तुम्ही जर लवकर उठायला सुरुवात केली, तुम्ही स्वतःसाठी सुद्धा वेळ देऊ शकाल आणि तुम्हाला काही काम राहून गेलेलं असेल जे तुमचं आवडीचं, तो छंदसुद्धा तुम्हाला जोपासता येईल. म्हणून जर असं लवकर उठण्याचा प्रयत्न जरूर करा आणि तुम्हाला मुलांना आणि कुटुंबाला सुद्धा वेळ देता येईल. काही महिला नोकरीदार असतील, काही महिला हाऊसवाईफ असतील, तर सर्व कामं सांभाळून काही वेळा खरंच मुलांना, कुटुंबातील व्यक्तींना, स्वतःला सुद्धा वेळ द्यायला वेळ मिळत नाही. म्हणून महिलांनो, लवकर झोपायला सुरुवात करा आणि लवकर उठायला सुरुवात करा. बरेचसे अनुभव, चांगले अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येतील.
बघा, जेव्हा घरातील स्त्री जेव्हा जागी होते तेव्हा तिचं संपूर्ण घर जागं होतं आणि घरातील स्त्री झोपलेली असते, तिचं संपूर्ण घर झोपलेलं असतं. मग तुम्हीच विचार करा की आपण लवकर उठावं की उशिरा. घराला शिस्त ही एक महिलाच चांगली लावू शकते. तसं तर माझे दादासुद्धा घराला शिस्त लावतच असतात. नाहीतर दादांना वाटेल की महिलांनाच सांगताय शिस्त लावायला आणि आम्हाला सांगतच नाही. तर दोघांनी मिळून जर घराला लवकर उठण्याचा नित्य नियम लावून दिला तर कुटुंबातील सर्व व्यक्ती नियम पाळत असतात. घरात कुणीच कधीच आळस करत नाही आणि आपले लेकरं बाळंसुद्धा आई वडिलांना बघून नित्य नियमाने लवकर उठतात आणि आपली कामं अगदी शिस्तीत पार पाडतात. आणि त्या लेकरांवर माता लक्ष्मीची कृपा तर होतेच, पण त्या लेकरांवर बुद्धीची देवता माता सरस्वतीसुद्धा कायम प्रसन्न राहते. जिथे बुद्धी आहे, प्रगती आहे, तिथे माता लक्ष्मी आपोआप खेचली जाते. माता लक्ष्मी आपोआप त्या लेकरांकडं तुमच्या खेचली जाईल. कधीच त्या लेकरा बाळांना कधीच कशाला कमी पडणार नाही. म्हणून जर असं लवकर उठायला सुरुवात करा महिलांनो, दादांनो. सकाळी लवकर उठल्याबरोबर एक काम करायचं आहे, म्हणजे एक गोष्ट करायची आहे सर्वांनी. माझ्या महिला असतील, दादा, मुलं, बाळं सर्वांनी अगदी नित्य नियम बनवायचा आहे. आपण अंथरुणातून खाली पाय ठेवण्या अगोदर, जमिनीवर पाय ठेवण्या अगोदर दोन्ही हात एकत्र करायचे आणि हातावरील चंद्र बघायचा आहे आपल्याला. दोन्ही हात एकत्र केले की तुम्हाला चंद्र दिसेल. सर्वांनाच माहीत आहे या गोष्टी, नवीन सांगण्याची गरज नाही. तरी पण सांगते, आठवण करून देते तुम्हाला की तुम्ही अंथरुणातून पाय खाली ठेवण्या अगोदर ही गोष्ट जरूर करा. तुमचे खरंच सांगते 100% तुमच्या अडचणीतून तुम्हाला मार्ग जरूर मिळेल आणि लक्ष्मीनारायणांची कृपा मिळेल आणि बुद्धीची देवता माता सरस्वती तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. जिथं माता सरस्वती आणि माता लक्ष्मी प्रसन्न, त्या व्यक्तीला या जगात तरी कशाचीच कमी पडत नाही. त्या व्यक्तीला सर्व सुखांची प्राप्ती होते आणि तिची दिवस रात्र प्रगती होते. तिचे लेकरं बाळं राजयोगात जगतात. म्हणून या गोष्टी करायला सुरुवात तर करा. तर सकाळी लवकर उठायचं आहे, दोन्ही हात एकत्र करायचे आहे, अर्धा चंद्र बघायचा आहे आणि आपल्या देवांचं नामस्मरण करायचं आहे. आणि ही प्रार्थना सर्वांनाच माहीत आहे, माता लक्ष्मी, लक्ष्मीनारायणांची ही प्रार्थना. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम, समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम. सर्वांनाच ही प्रार्थना माहीत आहे. ही प्रार्थना तुम्ही अंथरुणातून खाली जमिनीवर पाय ठेवण्या अगोदर ही प्रार्थना बोलायला, म्हणायला सुरुवात तर करा. नाही तुम्हाला सोन्यासारखे अनुभव आले तर मला बोला तुम्ही. आपण अशा चांगल्या सवयी आपल्या मुलांना लावल्या तर पुढील पिढीला सुद्धा आपोआप चांगल्या सवयी मिळतील. म्हणून महिलांनो, दादांनो, लवकर उठण्याचा प्रयत्न जरूर करायचा आहे. रविवार वगैरे आहे, थोडासा वेळ तुम्ही झोपला, सुट्टीचा दिवस आहे, तरी पण प्रयत्न करा, लवकर उठायचा प्रयत्न करा. थोडेसे दुपारी आराम केला तुम्ही, ठीक आहे, पण तुम्ही लवकर उठण्याचा प्रयत्न करा. बघा, 100% तुमच्या कामांना यश मिळायला लागेल आणि तुमच्यावर माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील. म्हणून लवकर उठायचा प्रयत्न करा, ही प्रार्थना बोलायला सुरुवात करा आणि नंतर आपलं नित्यकर्म आटोपून अंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्यनारायणाला सुद्धा अर्घ्य देण्यास सुरुवात करायची आहे. नमस्कार करा आणि मग आपल्या कामाला जायला सुरुवात करा. तुम्हाला बघा, खूप चांगले अनुभव यायला लागतील. आपले लेकरं बाळंसुद्धा आपल्याकडून या चांगल्या सवयी शिकले तर आपली पुढील पिढीसुद्धा अगदी सोन्यासारखी घडणार आहे. म्हणून या गोष्टी करायला सुरुवात तर करा. महिलांनो, लवकर उठायला सुरुवात करा. तुम्हाला स्वतःला सुद्धा इतका वेळ मिळेल ना की तुमचे जे छंद जोपासणे राहून गेलेले आहे ना, ते छंदसुद्धा तुम्हाला पूर्ण करता येईल आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा वेळ देता येईल. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.